महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच होणार विराजमान असं आता सूत्रांनी खात्रीलायकरित्या सांगितलेलं आहे आणि आपण सगळेजण वाट बघतोय ती औपचारिक घोषणेची। फडणवीसच मुख्यमंत्री यावरती शहांसोबत काल रात्री दिल्लीत जी बैठक झाली त्यामध्ये शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांनी खात्रीलायकरित्या सांगितलेलं आहे। भाजपचे केंद्रीय निरीक्षक आता लवकरच मुंबईत येतील। अमित शहांसह बैठकीत फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। सर्व प्रक्रिया पार पडून लवकरच औपचारिक घोषणाही होईल। महायुतीच्या नेत्यांची काल अमित शहांसोबत सत्ता स्थापनेवरती चर्चा झाली। दिल्लीमध्ये काल रात्री उशिरा बैठक होत होती जी उशिरापर्यंत चालली। याच्यामध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाल्या। अर्थातच मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरती सुद्धा चर्चा झाली। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडनं काही मागण्याही करण्यात आल्या। या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी गृह खातं तसंच नगरविकास मंत्रीपद या संदर्भात मागणी केल्याचं कळत आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाबद्दल एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याबद्दल सुद्धा आता सर्वांची उत्सुकता असेल। पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती आता मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे आणि या संदर्भातली औपचारिक घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपल्यासोबत आहेत नेते अतुल सावे, आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। अतुलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। फडणवीस यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब होत आहे, आपली प्रतिक्रिया। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 2014 ते 19 अतिशय सक्षमपणे महाराष्ट्राचं सरकार चालवलं। त्यांनी आज त्यांच्याच नेतृत्वामध्ये जो 132 आमदार महाराष्ट्रात निवडून आलेत आणि मला नक्कीच खात्री आहे 24 ते 29चं सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय सक्षमपणे ते चालवतील। अगदी अतुलजी, आपली प्रतिक्रिया या संदर्भात आम्ही ऐकतोय। त्याचबरोबर या संपूर्ण गेल्या काही दिवसांच्या प्रवासामध्ये निवडणुकींचा असू देत किंवा त्याआधी सुद्धा जे सरकार महायुतीचं एकत्रित होतं यामध्ये सुद्धा फडणवीसांचा महत्त्वाचा अत्यंत असा एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि अशीच भूमिका त्यांना आता भविष्यात पार पाडायची आहे। तर या संपूर्ण गोष्टीबद्दल भाजपमधल्या कार्यकर्त्यांची आणि विविध नेत्यांची आता संवेदना काय आहे? अतिशय कार्यकर्ते सगळे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर खुश आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आज एवढं मोठं यश भारतीय जनता पार्टीला प्राप्त झालेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रगतिशील राज्य म्हणून ओळखला जाईल। खरं आहे अतुलजी, आणि त्या व्यतिरिक्त भाजपच्या बाजूने आणखीन कुठल्या मुद्द्यांवरती बैठकांमध्ये चर्चा होऊ शकते किंवा कुठल्या मंत्रिपदांची मागणी होऊ शकते याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? नाही, मला काही माहिती नाही। जो निर्णय श्रेष्ठी घेतील तो आम्हाला मंजूर राहणार आहे। खरं आहे, पण एकंदरीतच हा तिढा सुटलेला आहे याबद्दल आपण समाधानी आहात का? या 100% माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये येणारं सरकार हे पुढचे 5 वर्ष अतिशय उत्तमपणे राज्य करेल आणि प्रगतिशील राज्य म्हणून जाईल। धन्यवाद अतुलजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आपण देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द पाहूया। त्यांच्या कारकिर्दीबद्दल महत्त्वाचे 5 मुद्दे। 2014 ते 2019 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे। 2019 ते 2022 ते विरोधी पक्षनेते होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।